पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे यांनी नाशिक शहरातील फरार तडीपार आरोपी इस्मांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। 8 जुलै 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पाहिजे तडीपार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांना गोपनीय बातमी मिळाली की अंबड पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील तडीपार इसम नामे अश्विन मधुकर साळवे हा घरकुल योजना चुंचाळे शिवार अंबड नाशिक येथील बिल्डिंग नंबर 1 च्या पार्किंग जवळ उभा असल्याची बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना देऊन त्यांनी पोलीस हवालदार संजय सानप, सुनील आहेर, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार महेश खानबहाले, तेजस मते यांना बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरता हद्दपार केलेला इसम नामे अश्विन मधुकर साळवे याच घरकुल योजना चुंचाळे शिवार अंबड नाशिक येथील बिल्डिंग नंबर 1 चे पार्किंग जवळ सापळा रचून ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव अश्विन मधुकर साळवे, वय 27 वर्ष, राहणार बिल्डिंग नंबर CH 25 रूम नंबर 54 घरकुल योजना चुंचाळे शिवार अंबड नाशिक असे सांगितले। त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी त्याच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार महेश खानबहाले यांनी फिर्याद देऊन मपोका कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे।